जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा बानू हे बानू बानू बाहेर ये बाई काय ग मावशे वरडायला काय झालं? ए शेवंते आज अशी सांच्याला घरला आलीस तुम्ही रंग्याला घेऊन काय झालं? अरे बाबा काय सांगू तुला आजा या रंग्याला काय बी आठवना बघ किती बी आठवायचा प्रयत्न करताय तरी बी आठवना बघ अरे आठव की कुटाने जरा का उगा मला मारतीस किती वेळा सांगितलं मला काय बी आठवत नाही म्हणून हा हे असं आहे बघ बाबा काय करायचं आता तूच सांग अगं पर झालं काय? काय झालं तूच मला विचारते काय झालं म्हणून अगं त्या दिवशी तुझ्या संकटच गेला होता ना रानात त्या दिवशी काय झालं हेच त्याला आठवना हे शेवंते तुका काय बी बोलतेय तू हा माझी बानू असं काय बी नाही करणार अरे खरं सांगायचं तर त्यासाठीच आले बघ आज आम्ही आहेत म्हणजे अरे बानू सारखाच माझा गुणाचा रंग आहे माझं गुणाचं पोरते काय झालं बाबा काय कळना झालं इतके दिवस झालं अरे घरामध्ये एका कोपऱ्यात असा गुमान बसून राहतोय बघ बाबा म्या वय तूच बोल की रे बाबा असं का गुमान बसून राहतोय बोल की हा मार 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 मला तू मार आहे किती वेळा सांगितलं मला काय आठवना सारखं तीच तीच विचारती आजा काय करू तू सांग आता मला अरे आजा तुला सांग तू मला काही बी आठवना पर टकुरं फुटायची वेळ आली वय 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 काय माझं टकुरं फुटायची वेळ आली तरी बी तुम्हाला सोड ना का माझ्या माग लागली सारखी कशाला विचारती सारखं सारखं मला अगं का उग तारास देतीस मला अरे असं कसं जाऊ देऊ बाबा अरे किती झालं तरी माझ्या पोटच्या पोराच्या आयुष्याचा प्रश्न आहे अरे बाबा लोक काय का बोलतात तुला माहित नाही बानू तू तरी सांगून टाक की त्या दिवशी काय झालं रानात रंगाचं का असं वागायला लागलाय तो ए मावशे तुला एकदा सांगितलं ना मला काय बी ठाव नाही उग काय लपू नको बानू मला ठाव आहे तुला माहित आहे ते आता म्या कशाला काय लपू मला काय बी नाही माहित मग त्या दिवशी काय करत होतीस तू रानात हा मावशे त्या दिवशी गेले होते म्या रानात पर कशासाठी गेले होते हे म्या तुला नाही सांगू शकत
ह्याचा तुला काय अर्थ लावायचा तो लाव, पर मला आता काय बी विचारू नगस. रंग्या जा बाबा तू आता घरला. हा जाऊ जा की. जातो गे. हा मी येते हा लवकर. आजा हे काय चाललंय ते काय खरं नाही बाबा. पाड्यातली लोक काय बोलत्यात, रंगान बानूचं काय तर हाय म्हणून, आणि म्हणून ते कोणाला न सांगता रानात भेटाय गेले एकटे. ए शेवंते, उगा काय बी बोलू नका सा. अरे उग कशाला मी असं खोटं बोलू. हा असं काय बाई आपल्या पोराबद्दल ऐकायला कुठल्या आई बापाला आवडल रे. जे हाय ते मी बोलते. हा ना बघ, रंगाला बी काय आठवना आणि बानू बी काय सांग ना. मला तर काय कळना झालंय बघ. आता काय करायचं आपल्या पोरांचं तूच सांग. प्रणाम माते. मला वाटलं माझ्या या एकाकी लढ्यात निदान माझ्या आईची तरी मला साथ लाभेल, पण नाही. आपला मुलगा मेला की जिवंत आहे याचंही तुला स्मरण नाही. माझ्यासाठी तू त्याच दिवशी मेला होतास कुंभक, ज्या दिवशी तू तुझ्या मायावी दैत्याला जेजुरी आणि पंचक्रोशीतल्या पाण्यामध्ये विष मिळवण्यासाठी सांगितलंस. आपल्यातलं आई मुलाचं नातं मी त्याच दिवशी संपवून टाकलं होतं. आता माझ्यासाठी तू म्हणजे फक्त सुडाच्या भावनेने जगणारा एक दैत्य आहेस. माझ्या हेतूला तू काहीही संबोधलंस तरी मी माझा हेतू सोडणार नाही. त्या खंडोबाने तुझं कुंकू पुसलं, माझ्या बापाचा वध केला, त्याच्यावर सूड उगवण्याचा मी प्रयत्न करत असताना तूच माझ्या विरोधात उभी आहेस. हेच माझं दुर्दैव समजेन. माझ्याकडून तुला कोणतेही सहाय्य होणार नाही हे माहीत असूनही तू का आलायस इथे कुंभक? कारण मला एक अशी माहिती हवी आहे जी केवळ तूच मला देऊ शकतेस. मला उलूक हवाय. उलूक? दैत्यांचा सेनापती? मी ज्याप्रमाणे तुझ्या वडिलांना खंडेरायांशी युद्ध करताना विरोध केला होता तसाच तो त्यानेही केला होता, पण त्याचंही म्हणणं तुझ्या वडिलांनी ऐकलं नाही. भूतकाळातल्या आठवणी मला सांगू नकोस. तो कुठे आहे ते आधी सांग मला. अत्यंत अनुभवी दैत्य असलेल्या उलूकला देखील हार पत्करावी लागली होती, आणि त्या दिवसापासून तो कुठे गेला हे कुणासच ठाऊक नाही. असं असतं तर शुक्राचार्यांनी मला त्याचा शोध घ्यायला सांगितलंच नसतं. तुला माहिती आहे नक्कीच तो कुठे आहे. मला आत्ता त्याची मदत हवी आहे. त्या खंडोबाचं लग्न ठरलंय आता. विवाहाची तयारी सुरू होणार आणि अशा वेळी तो एकटा असणार. हीच योग्य वेळ आहे त्याच्यावर वार करायची, आणि हे काम उलूक चोख करू शकतो. म्हणूनच मला उलूक हवाय.
जर तुला उलूक हवाच असेल तर तू त्याचा शोध घे आणि पहा त्याचं मन वळवता येतंय का. या बाबतीत मी तुला कोणतीही मदत करू शकणार नाही. देवा खंडोबा, तुम्ही मला वचन दिलं की मी तुझ्या घरला येणार. ह्यातच मला समज मिळालं बघा. अजून काय हवं असतं एखाद्या भक्ताला. मला तुमच्यासाठी काय काय करायचं हे सारं मी आता ठरवत्या. तुम्ही माझ्या वाड्यावर येणार म्हणून समदा वाडा नव्यानं सारवणार आहे बघा म्या. आता तुम्हासनी काय आवडतं काय नाही आवडत ते मला नाही ठाव देवा, पण मी जे जे करल ना ते समजा तुम्हासनी नक्की आवडेल बघा. माझा पाडा, हातली लोक, माझा वाडा, माझ्या हातचं जेवण समजा आवडेल. बरं देवा, मला महाराजांनी सांगितलंय की तुमच्या पिंडी समोर दिवा लावत जा जो कधी बी इजणार नाही. शिवशक्तीचा भाव मनात ठेवून मी आजपासून हा दिवा लावत आहे देवा. सगळे दिवे मालवले तरी हा प्रकाश कुठून येतोय. मला तर प्रकाश मंद असेल तरच झोप येते. आता या प्रकाशात मला कशी झोप लागणार. माझा इथे डोळ्याला डोळा लागत नाहीये. तुम्ही काय करत आहात. मला तुमची आठवण येते. या भूमीवर आपल्या विवाहाची वेदिका आहे. आकाशाचा मंडप आहे. ग्रह नक्षत्र, चंद्र, सूर्य, तारे हे उपस्थित आहेत. त्यांच्या साक्षीने
सप्तपदीच्या पहिल्या फेऱ्यात मी तुला असे वचन देतो की केवळ याच जन्मी नाही तर अनंत काळापर्यंत तू माझी अर्धांगिनी राहशील. काय मागावं कळना झालंय, पर मला असं वाटतं की तुम्ही एकदा माझ्या घरला यावे. मला असं वाटतं की मी तुम्हाला जेवायला घालावं. ठीक आहे, यानंतरच्या पहिल्या पौर्णिमेला मी तुझ्या घरी येईन. आपली आणि बानूची भेट झाली हे ठीक आहे, परंतु आपण बानूला घरी भेटण्याचे वचन का दिले? काय करावे आत्ता या क्षणी? या प्रकाराबद्दल मी खंडेरायांना सांगावे का? म्हाळसा, यावेळी? हो. तुमची झोपमोड झाली? नाही, जागाच आहे मी. बोलावे? मला झोप येते पण झोप लागत नाहीये. का? असे का होते? काय माहित. म्हाळसा, तू कसला विचार करते आहेस का? नाही, पण माझ्या शयन कक्षेतले सगळे दिवे मालवले तरी इथे कसला तरी प्रकाश आहेच. मला मंद प्रकाशातच झोप येते. म्हाळसा, तुला कोणी हाक मारतय अथवा तुझी कोणी आठवण काढतय असं जाणवतंय का? हो, असंच काहीतरी. पण असं कोण आहे? आपल्यावर खूप प्रेम असणाऱ्या व्यक्तीने जर आपली आठवण काढली तर ती आठवण आपल्याकडे पोहोचते, परंतु आपल्याला ती ओळखता यायला हवी. अन्यथा आपल्याला अस्वस्थ वाटू लागेल. असा कोण आहे की ज्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि मला माहित नाही? आहे कोणीतरी. मला झोप येत नाहीये. काय करू ते सांगा. म्हाळसा, तू निद्रा देवीची प्रार्थना कर. तिला आमंत्रण दे. तिला म्हणावं की मला तुझ्या कवेत घे आणि गाढ निद्रेत घेऊन जा. निद्रा देवी? बरं. मला माहित आहे तुला शांत झोप लागेल, परंतु तू निद्रा देवीला शरण जा. हे भगवती निद्रा देवी, श्री खंडेरायांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या अस्वस्थ मनाला शांत करून मला निद्रा यावी यासाठी मी तुझी प्रार्थना करते आहे. आपण आदिशक्तीचाच अंश आहात. जसे जागृती तुझे रूप आहे
तसेच निद्रा हे तुझेच स्वरूप आहे. तू प्रसन्न होऊन मला शांत निद्रा प्रदान कर. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. हे म्हाळसा देवी, मी भगवती निद्रा देवी